माझा त्यांना सवाल आहे। 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। आरक्षण रद्द करण्याचा घाट असून चूक सुधारावी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं। तर जरांगेंचा गैरसमज दूर करू असं उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलेलं आहे। गोरगरीब ओबीसीला तरी मान्य का मिळालेलं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं म्हणून 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार आहे। खूप टोकाचं जात पडताळणी समितीनं आदेश केलाय व्हॅलिड करा म्हणून। सकाळी रद्द होतं, शिंदे साहेबांचे मंत्री हे काम करणार। आता ठीक आहे, त्यांनी सांगितलंय आता रात्रीपासून त्यांचे खलबत सुरू आहेत, सकाळी पण होते आम्ही आमची चूक दुरुस्त करतो। शिंदे साहेबांच्या तिकडून सुरू झालं। आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही चूक दुरुस्त करा, आम्हाला बोलायची गरजच नाही। मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली, ती पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल। गंभीर आरोप त्यांच्याकडनं केले गेले, तुमच्याबद्दल ते वारंवार चांगलं बोलताना यापूर्वी बघायला मिळायचे, मात्र तुम्ही डबल गेम करता, तुमचा पक्ष डबल गेम करतो असं म्हणत पक्षावर याच्या बाबतीत मी काल माझी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याचा झालेला गैरसमज तोही लवकरच दूर होईल। हॅलो, हा उदय बोलतोय। जय शिवराय। जय शिवराय, बोला साहेब। काय गडबड झाली त्या दाखल्यामध्ये? सगळे दाखले रद्द करायला सुरुवात केली आता तुमच्या मंत्री महोदयांनी। पत्रकाराने विचारलं का पण कमून वाटोळा करायला उगाच उगा कशामुळं? बीडला आंबोरीची नोंद सापडली, बीडला आंबोरीची बीडला 52 कोळ्या, तिकडे 52 कोळ्या हे देतो लिहून, एंडोर्समेंट करून देतो, पत्रकार रद्द करा, केली रद्द। आणि राज्यात काय पसरणार? मराठ्यांच्या नोंदी बोगस येतात, रद्द व्हायला लागले। 50%चं वरचं 2% बोगस नाही का? मग मी सीएम साहेब मला फडणवीस शिंदे साहेबांकडून अपेक्षा नव्हती, मी सरळ सरळ तुमच्याकडे नाराजी द्यायला अजिबात नव्हती, कारण मी लय खस्ता खाल्लेला शिंदे साहेबासाठी लय। ज्या प्रकारे मनोज जरांगे 52 कुळ्या म्हणला, आमच्या सन्माननीय समाज तेली असो, समाज ओबीसी असो, समाज एससी असो, हे अपमानकारक बोलणं शिंदे साहेबांना चालतंय का? शिंदे साहेबांना ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा, ठाणे का रिक्षा म्हणल्याच्या नंतर एवढी आग लागते त्या शिंदे साहेबांना धेडग्या मारड्या म्हणल्यासारखं 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे, 52 कुळ्या म्हणणं आहे। शर्मेनं लाज वाटायला